साहेबांच्या भाषणासाठी लोक आस लावून बसले असतात की आठवले साहेब बोलतात काय, त्यांची जी बोलण्याची शैली असते त्या छोट्याशा कवितेमध्ये सर्व राजकारण दडलेलं असतं. जर खरोखर त्यांनी जर त्यांचं भाषण व्यवस्थितपणे ऐकलं तर त्या छोट्याशा शैलीमध्ये कुठलीही टीका टिप्पणी नसते. पण समजणाऱ्याला माहिती असतं की आठवले साहेबांना नक्की बोलायचं आहे काय आणि त्याच्यासाठी पाठवायचं आहे की राखीव जागा गाऊन खाता कामाने संविधान टिकलं पाहिजे. त्यासाठी यामिनी जाधव या बाबासाहेबांच्या कलेला भीमराज यांच्या कलेला भीमराज की बेटी तिला संसदेमध्ये पाठवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हायचं असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो. खरं म्हणजे यशवंतजी आठवले साहेब या ठिकाणी आले. आज मुख्यमंत्र्यांसोबत 10चं फ्लाईट त्यांना पकडायचं आहे. उद्या वाराणसी या ठिकाणी पंतप्रधानाचा फॉर्म आणायचा आहे आणि आठवले साहेब घटक पक्षाचे आपल्या आघाडीचे नेते असल्यामुळं एनडीएचे सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नॉमिनेशनसाठी सगळे हजर राहणार आहेत आणि आठवले साहेब विशेष निमंत्रित असल्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्या फ्लाईटने ते जाणार आहे. राहुल शर्मांची एक सभा साहेब कोळेवाड्याला जे प्रतीक्षा झालेला आहे ती करून त्याला 10 वाजता फ्लाईट पकडायचं असल्यामुळं आठवले साहेब या ठिकाणी बोलून दिलेलं आहे आणि आपण सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांचा आदेश शिरसावंत म्हणून तुम्हारे साथ आप तुम्हारे साथ. धन्यवाद विशालजी. मी फक्त सांगतो कारण काही लोकांना असं वाटतं की यशवंत अरे पण यशवंत इथपर्यंत कसा पोहोचला, हिस्ट्री काय तर इतिहास काय. ज्या वेळेला काम करून यायचो 10:30 काम संपायचं, घरी आलो आंबेवगैरे की 12:30ची शाळा, 12:30 ते 5:30 ह्युमा स्कूलला मी होतो. 5:30ला सुटलो की त्या जेजेवरून जायचं डोंगरीला शनिदेवाचं मंदिर आहे, तिथे दर्गा आहे डोंगरीला, तिथे 6 ते 9 खेळणी. हे का सांगतोय की तुम्ही आम्ही सर्वजण असे ठाणून वर आलेलो, झोपडपट्ट्यामधून वर आलेलो. या बोर्लीच्या जिजाबाद नगरमध्ये माझी बहीण होती मोठी, तिथे दिली शेवडी PM शेवडे कदाचित तिथले कोण असेल त्याला माहिती असेल त्यांच्या घरात तिथे राहायचो. नंतर लग्न झालं, प्रेम विवाह करा आई वगैरे घराबाहेर काढलं आणि मग राहायला गेलो कुठे माहिती आहे का, रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये नाटक. हे काय सांगतोय आणि म्हणून मी कुठेही गेलो तर मला कधीही लाज वाटत नाही की होय माझी आई झाडूवाली होते, त्या झाडूवालीचा मी मुलगा आहे हे मला सांगायला कधी लाज वाटत नाही आणि लाज वाटली. अत्यंत परिश्रमातून आई वडिलांच्या आजही माझ्या आई 83 वर्षाची माझ्याकडे परिश्रमातून इथपर्यंत आलो आणि यामिनी सुद्धा अतिशय परिश्रम घेतले. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आम्ही राहायचो, चटईवर बसायचो आणि तिथून आज या इथपर्यंत दिलं असते. पण ही सर्व पुण्याई, ही सर्व लोकांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई आहे आणि जास्तीत जास्त पुण्याई बाबासाहेबांची पुण्याई आहे की ज्यांच्यामुळं मला महाराष्ट्रात नोकरी मिळाली आणि त्यानंतर राजकारणात खेचला गेलो आणि आज गेली 25 वर्ष मला माझगावमधून नगरसेवक म्हणून जनता निवडून दिली. विविध समित्यांवर काम करतो. परंतु आज अभिमान या पण गोष्टीचा वाटतो की आम्ही शेवटी कोकणातल्या म्हणजे आमच्याकडे पंचायती आल्या. आमची पंचायत माझी 29 नंबर शाखा माझी तारवाडीतली, मी त्या शाखेचा पदाधिकारी आहे. पण ज्या वेळेला भोयवाड्याचं जेरबाईवाडी पंचायत भवन ज्या उभं राहायला सुरुवात झाली, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशवंत जाधवने ही बाबासाहेबांची ताकद आहे. बाबासाहेबांनी ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचं सोनं झालं आणि आज आंबेडकरी विचाराचे आंबेडकरांचे अनुयायी ज्यात RPI मध्ये आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, आज ते केंद्रीय मंत्री आहेत आणि अनेकदा मंत्रिपदं त्यांनी या ठिकाणी जी भूषवलेली आहे, परंतु त्या मंत्रिपदाचा फायदा नेहमीच समाजाला त्यांनी मिळवून दिलेला आहे. आणि आजचा हा जो मेळावा आहे हा महायुतीच्या उमेदवार सौ यामिनी यशवंत जाधव यांना विजयी करण्यासाठीचा हा मेळावा रिपब्लिकन ऑफ इंडियाचा या ठिकाणी झाला.
मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. युवक आघाडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ह्या मेळाव्याला खऱ्या अर्थाने एक वेगळी ऊर्जा आज मिळालेली आहे. कार्यकर्त्यांना एक वेगळी स्फूर्ती मिळालेली आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं RPI आठवले गटाचे कार्यकर्ते हे लोकांमध्ये घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि मला एक विश्वास हाच वाटतो की ज्या मतदारसंघामध्ये 72 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी जो पराभव केला गेला, ज्या काँग्रेसनं या बाबासाहेबांचा पराभव केला, त्या काँग्रेसला गाडण्यासाठी 72 वर्षानंतर त्याच भीमाची लेक, भीमाची बेटी यामिनी यशवंत हिला जी उमेदवारी मिळालेली आहे, तर तिला विजयी करून हा वचपा निश्चितपणे भीमाचे अनुयायी काढतील, असा मला पूर्णपणे विश्वास.